माझं नाव श्रेयस। मी आपल्या गुरुकुलमध्ये सुतारकामाविषयी शिकवतो। तर आमच्या मुलांची 10 वर्ष संपूर्ण पहिली साईट। तर पहिली साईट अशी होती की हे जे काम आहे सगळं जुनं काम होतं ते 1965च्या खिडक्या आहेत। तर ते काही कारणास्तव खूप खराब झाल्या होत्या, बिघडल्या होत्या, लागत नव्हत्या, बेंड झाल्या होत्या। तर ते रिपेअर करायच्या होत्या। तर हा एक चॅलेंजिंग काम होतं की मुलांनी आत्तापर्यंत नवीन गोष्टी बनवल्या आहेत, पण मुलांनी असं जुनं काम घेऊन ते रिपेअर कधी केलं नाही। म्हणजे मुलांसाठी नवीन काम होतं आणि एखाद्या नवीन म्हणजे एक सुतार असतो त्याला एखाद्या रेंजमध्ये याला 8-9 वर्ष लागतात। तर ही मुलं त्यांचा सध्या एक कार्पेंट्रीमध्ये सध्याचा एक जन्म झाला आहे, त्यांचा पहिलं वर्ष झालं, त्यांनी पहिल्या वर्षी हे जे काम केलं म्हणजे आम्ही अशी अपेक्षा पकडली होती मुलांना जवळ यायला 20 दिवस जातील, या अपेक्षेने होते। आणि कारण नवीन काम आहे आणि काम सगळं जुनं आहे, म्हणजे रिपेअरिंगचं काम लवकर होत नाही। म्हणजे आपण ठराविक वेळ देऊ शकत नाही त्या कामाला की हा एवढं काम आहे की 10 दिवसात कंप्लीट होईल। त्याला आपण वेळ 1-2 दिवस मागे पुढे होतं, पण मुलांनी ते एकदम चॅलेंजिंग करून म्हणजे खूप परिश्रम आणि मेहनत करून एक साईट पूर्ण केली आणि ते जसं आता सगळं बघू शकतो एकदम खूप छान झालं। म्हणजे एक वेगळा फरक पडला की आपण नवीन ज्या ठिकाणी काम करतो एक जबाबदारीने काम करायला लागले। तर हा एक जो वेगळा अनुभव होता माझा, तो मला खूप आवडला की आम्ही जी मुलं शिकली माझ्या हाताखाली ती त्यांचा एक वेगळा कॉन्फिडन्स, वेगळा अनुभवाने काम करतात। आणि जे रिपेअरिंग आहे त्यांना वेगळं काय सांगायला लागलं नाही की हे असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे। त्यांनी स्वतःचं डोकं लढवून जे काही गोष्टी होत्या सगळे एकदम परफेक्ट करून घेतल्या। जे काच फिटिंग असेल किंवा ते जुन्या खिडक्या रिपेअर करायच्या, रेंजेस चेंज करायचे, ही भरपूरशी कामं होती। हे मुलांचा पहिलाच अनुभव आणि त्यांनी स्वतःच्या डोक्याने केलं। म्हणजे असे विचारून पहिले नवीन मुलं काय असतात जे अनुभव माझ्या आधीपासूनचा, जी नवीन मुलं असतात तर ती विचारत करतात की हे कसं करू, ते कसं करू, ह्याला काय करायला पाहिजे, त्याला काय करायला पाहिजे, हे खिळे कसे मारायचे। तर ह्यांनी जे ह्या मुलांचं वेगळं कसं झालं की त्यांनी काहीच विचारलं नाही आणि न विचारता पण अशी चुका कोणत्या केल्या नाही। सगळे कामं एकदम स्टार्टिंगपासून आता शेवटचा दिवस तर एंड ऑफ त्यांनी खूप छान केलं आणि सगळं परफेक्ट केलं। म्हणजे इथे जे भरपूरसे कार्पेंटर इकडे येऊन गेले, पुण्यातले जे टॉप कार्पेंटर ते येऊन गेले, बघून गेले, त्यांनी काम करत सुरुवात घेतलं, पण त्यांनी काय नाही केलं कारण ते कोणच काम घेत नव्हतं। तर आम्ही मग घेतलं काम करायला। पहिल्या स्टार्टिंगला 1-2-3 दिवस खूप असे प्रॉब्लेम्स आले की होतच नाही, कधी काही गोष्टी खूप बेंड झाल्या आहेत, तर काही खूपच खराब झाल्या आहेत, एकदम तुटण्याच्या लेवलला पोहोचल्या। तर रिपेअर करायचं होतं। म्हणजे असं नाही की ते तुटत आलं तर ही चेंज करून रिप्लेस करू शकतो असं नाही, कारण ते एका बजेट होतं, त्या बजेटमध्ये त्यांना पूर्ण करायचं होतं। पण त्या बजेटमध्ये पूर्ण करण्यासाठी आपल्याला ते नवीन जर घेतलं तर बजेटच्या वर जात होतं। मग त्याच ज्या जुन्या बांधकाम जे होते, जुन्या खिडक्या, जुने दरवाजे, मग त्यांनाच कुठेतरी जॉईन कर, मग ते सगळं असं करून वेगळं डोकं लावून ते सगळं अक्षरशः कंप्लीट झालं। मुलांची जी कामाची स्पीड असेल किंवा कामाचं कॉन्फिडन्स, अजून ऑब्झर्वेशन असतात त्यांचे, कॉन्सन्ट्रेशन महत्त्वाची गोष्ट, तर तो खूप छान होता। एक वेगळा आनंद आहे सगळ्या गोष्टी काम करण्यात आणि खूप मजा आली साईटवर।